नमस्कार. आता आपण पाहूया रामायणातील एक दिव्य कथा, राम मंथरा संवाद. धर्माचे रहस्य. मंथरा प्रभू श्रीरामांचा इतका द्वेष का करायची, हे आहे खरे कारण. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्रीराम मित्रांनो. व्हिडिओमध्ये दिलेल्या कथेनुसार मंथरा आणि प्रभू राम यांच्यातील हा संवाद वाल्मिकी रामायण किंवा इतर पारंपरिक ग्रंथातील नसून तो एका काल्पनिक आणि वैचारिक दृष्टिकोनावर आधारित आहे. या कथेचा मुख्य उद्देश मंथरा या पात्राकडे पाहण्याचा एक वेगळा आध्यात्मिक आणि त्यागाचा दृष्टिकोन मांडणे हा आहे. इतिहास आणि रहस्य. इतिहासामध्ये काही नावे अशी असतात जी ऐकताच लोक त्यांना दोषी मानू लागतात, परंतु कधीकधी तोच दोषी सर्वात मोठे रहस्य लपवून बसलेला असतो. अयोध्येच्या त्या भव्य महालात जिथे राज्याभिषेकाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती, तिथे एका कोपऱ्यात असे काही बोलणे झाले जे ना कोणत्या ग्रंथात लिहिले गेले ना कधी कोणी ऐकले. त्या दिवशी प्रभू राम स्वतः मंथराकडे गेले होते. ते तिथे कोणताही प्रश्न विचारण्यासाठी गेले नव्हते, तर त्या मौनाला म्हणजेच शांततेला तोडण्यासाठी गेले होते, जे वर्षानुवर्ष मंथरेच्या डोळ्यात साचले होते. मंथरा महालाच्या एका शांत कोपऱ्यात बसली होती. तिच्या चेहऱ्यावर तोच कठोरपणा होता ज्याला पाहून अयोध्येचे लोक तिला निर्दयी समजत असत. राम आणि मंथरा यांचा संवाद. राम, मंथरा, आज मी तुझ्याकडे राजकुमार म्हणून आलो नाही आहे. आज मी त्या मौनाचे उत्तर बनून आलो आहे जे तू वर्षानुवर्ष स्वतःमध्ये लपून ठेवले आहेस. मंथरेने हळूच मान वर केली आणि एका हलक्या स्मितहास्यासह म्हणाली, मंथरा, तर शेवटी तू आलासच राम. मला माहीत होते की ज्या दिवशी तू प्रश्न बनशील त्या दिवशी अयोध्येचे हे मौन नक्कीच तुटेल. राम, मंथरा, तू मला पाहून नेहमी नजर फिरवून घेतेस. माझ्या नावाने तुझे ओठ थरथर कापायचे. सांग, मी तुझा काही अपराध केला आहे का? मंथरा हसली आणि म्हणाली, मंथरा, अपराध नाही राम, तू अपराध नाहीस. तू तर तो दंड आहेस ज्याला हे जग घाबरते. राम, दंड? मी तर फक्त धर्माचा मार्ग जाणतो. मंथरा, आणि हीच तर समस्या आहे. तू इतका धर्मी आहेस की अधर्माला श्वास घ्यायला जागाच उरत नाही. राम, मग हेच कारण आहे का की तू माझा तिरस्कार करतेस? मंथरा, तिरस्कार नाही राम, भीती. कारण मला माहीत आहे की जेव्हा तू चालशील तेव्हा अनेकांचे आयुष्य बदलेल, अनेक जुनी नाती तुटतील आणि अनेक नवीन निर्माण होतील. राम, मंथरा, तू भविष्य बघतेस का? मंथरा, नाही राम, मी फक्त तो मार्ग पाहते ज्यावर चालण्यासाठी खुद्द ईश्वर अवतार घेतो. वनवास आणि रावणाचा अंतराम. मग तुला माहीत आहे की माझा वनवास निश्चित आहे. मंथरा, हो राम, आणि जर तो वनवास झाला नाही तर रावणाचा अंतसुद्धा होणार नाही. रामाचे डोळे पाणावले. तो म्हणाला, राम, तू रावणाचे नाव असे घेतेस जणू तू त्याला ओळखतेस. मंथरा, मी त्याचा अंत ओळखते आणि हेही माहीत आहे की तो अंत फक्त तुझ्याच हाताने लिहिला जाणार आहे. राम, मग तू कैकेयीच्या मनात विष का कालवले? मंथरेच्या डोळ्यात क्षणभर वेदना दिसली. ती म्हणाली, मंथरा, कारण कोणाला तरी दगड बनावेच लागणार होते जेणेकरून तू देव होऊ शकशील. राम, इतिहास तुला कधीही क्षमा करणार नाही. मंथरा, मला क्षमा नकोय राम,
मला फक्त धर्म पूर्ण झालेला पाहायचा आहे. मंथरेची खरी ओळख. राम, तू नक्की कोण आहेस मंथरा? मंथरा, मी वाणी आहे, ती वाणी जी सत्य बोलते, पण ती कधीच गोड नसते. राम, म्हणजे तू माझी शत्रू नाहीस तर? मंथरा, नाही राम, मी ती आहे जी तुला त्या स्थानापर्यंत पोचवेल जिथे तू स्वतःला ओळखशील. राम, आणि सीतेचे काय? मंथरेने डोळे झुकवले. मंथरा, ती अग्नीतून जाईल, पण त्याच अग्नीमुळे धर्म अधिक शुद्ध होईल. राम, तू खूप कठोर आहेस. मंथरा, कठोर नाही राम, आवश्यक. अंतिम निरोप. राम, तुला माझ्याकडून काय हवे आहे? मंथरा, फक्त इतकेच की जेव्हा लोक मला दोषी ठरवतील तेव्हा तू मौन राहावे, कारण ते मौनच माझा खरा सन्मान असेल. राम, मी वचन देतो. अयोध्येत वनवासाची घोषणा झाली होती. सर्वत्र दुःख पसरले होते. राम निघताना पुन्हा एकदा मंथरेकडे आला. राम, मंथरा, आता मला सर्व समजले आहे. मंथरा, मला नको राम, स्वतःच्या मार्गाला समज. मी तर फक्त तुझी सावली आहे. राम, प्रत्येक सावलीच्या मागे एक प्रकाश असतो. मंथरेच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते लपवले. राम, मी परत येईन. मंथरा, मला माहीत आहे, पण जेव्हा येशील तेव्हा मला ओळखू नकोस. फक्त इतके लक्षात ठेव की कोणीतरी काळोखात उभे राहून तुझ्या प्रकाशाचे रक्षण केले होते. रामाने नतमस्तक होऊन वनवासाचा मार्ग स्वीकारला. अयोध्येच्या इतिहासात मंथरेला नेहमी दोषी मानले गेले, पण खरी गोष्ट कदाचित हीच होती की तिने स्वतःला दोषी बनवून धर्माचे रक्षण केले. मंथरा प्रभू श्रीरामांचा मत्सर का करीत होती याची काही खोलवरची कारणे रामायण आणि पौराणिक ग्रंथामध्ये आढळतात. वरवर पाहता ती एक दासी वाटत असली तरी तिच्या मत्सरामागे राजकारण, वैयक्तिक ईर्ष्या आणि नियती यांचा मोठा वाटा होता. तिच्या मत्सराची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. सत्तेचा आणि वर्चस्वाचा अहंकार. मंथरा ही राणी कैकेयीची बालपणापासूनची दासी होती. तिला भीती होती की जर श्रीराम राजा झाले तर राजमाता म्हणून कौशल्या देवीचे स्थान सर्वोच्च होईल. पर्यायाने कौशल्याच्या दासींचे वर्चस्व वाढेल आणि मंथरेचे राजवाड्यातील महत्त्व कमी होईल. आपल्या मालकिणीला म्हणजेच कैकेयीला राजमाता म्हणून पाहण्यातच तिचा स्वतःचा स्वार्थ आणि सत्ता दडली होती. 2. भरतावरील टोकाचे प्रेम. मंथरा भरताला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानत असे. तिच्या मते भरतामध्ये ह्या होण्याचे सर्व गुण होते. रामाच्या लोकप्रियतेमुळे भरताला नेहमीच यम स्थान मिळेल असे तिला वाटत असे. तिने कैकेयीला वारंवार हेच पटवून दिले की तुझा मुलगा भरत हा रामाचा दास बनून राहील आणि त्याला आयुष्यभर रामाची आज्ञा पाळावी लागेल. हा विचार तिच्या मनातील मत्सराला खतपाणी घालत होता. 3. जुना पूर्वग्रह आणि सूढ भावना. काही लोककथांनुसार प्रभू श्रीराम लहान असताना खेळता खेळता त्यांनी मंथरेच्या कुबडावर एखादा खेळण्यातील बाण मारला होता किंवा तिची थट्टा केली होती. प्रभू श्रीराम हे कोणाचीही थट्टा करणारे नव्हते, मात्र मंथरेच्या कुटील मनाला ती गोष्ट लागली होती. तो जुना राग तिने मनात धरून ठेवला होता आणि वेळ येताच मत्सराच्या रूपाने बाहेर काढला. 4. सरस्वती देवीचा प्रभाव. नियतीचे चक्र. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर रावणाचा वध होण्यासाठी रामाचे वनवासात जाणे अनिवार्य होते. जर राम राजा झाले असते तर ते अयोध्येतच राहिले असते. असे मानले जाते
की देवतांच्या विनंतीवरून माता सरस्वती मंथरेच्या जिभेवर आणि बुद्धीवर विराजमान झाली. तिने मंथरेची मती भ्रष्ट केली, ज्यामुळे तिने कैकेयीचे कान भरले. मंथरेचा मत्सर हा प्रत्यक्षात ईश्वरी योजनेचा एक भाग होता. 5. कैकेयीला दिलेला कुतर्क. मंथरा ही अत्यंत बुद्धिमान पण कुटील होती. तिने मत्सरेपोटी कैकेयीला असे सांगितले की राजा दशरथ हे कपटी आहेत. त्यांनी भरताला मुद्दाम त्याच्या आजोळी म्हणजे कैकेयी देशात पाठवले आहे, जेणेकरून रामाचा राज्याभिषेक शांततेत पार पडेल. या कुतर्कामुळे कैकेयीच्या मनातही संशय निर्माण झाला. थोडक्यात सांगायचे तर मंथरेचा मत्सर हा केवळ एका व्यक्तीबद्दल नव्हता, तर तो माझे आणि माझ्या माणसांचे म्हणजेच कैकेयी आणि भरत यांचे काय होईल या असुरक्षिततेतून जन्माला आला होता. एक नियतीचा भाग म्हणून मंथरा साधारणपणे मंथरेला रामायणात एक खलनायिका मानले जाते, जिने कैकेयीचे कान भरले. मात्र या कथेत मंथरा स्वतः सांगते की रावणाचा अंत करण्यासाठी रामाचा वनवास होणे आवश्यक होते. जर रामाला वनवास झाला नसता तर तो रावणापर्यंत पोचला नसता. म्हणजेच रामाचे रामत्व सिद्ध करण्यासाठी मंथरेने स्वतःवर दोषी होण्याचा शिक्का मारून घेतला. 2. वाणी आणि सत्य. मंथरा स्वतःची ओळख वाणी अशी करून देते. ती म्हणते की सत्य हे नेहमीच गोड नसते, ते कडू असू शकते. रामाला देवत्व प्राप्त करून देण्यासाठी तिला कठोर निर्णय घ्यावा लागला. तिच्या मते रावण हा अधर्म होता आणि त्या अधर्माचा नाश करण्यासाठी रामाला विलासी जीवनातून बाहेर काढून संघर्षाच्या मार्गावर पाठवणे ही काळाची गरज होती. 3. रामाचे मौन. मंथरेचा सन्मान या कथेतील सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे रामाने दिलेले वचन. मंथरा म्हणते की जेव्हा लोक मला शिव्या देतील किंवा दोषी ठरवतील तेव्हा तू मात्र गप्प राहा, कारण रामाचे ते मौनच हे सिद्ध करेल की मंथरेने जे काही केले ते एका मोठ्या उद्देशासाठी होते. 4. सीतेची अग्निपरीक्षा आणि धर्म. मंथरा सीतेच्या भविष्याबद्दल बोलते. ती म्हणते की सीतेला अग्नीतून जावे लागेल, पण त्या अग्निपरीक्षेमुळेच धर्म अधिक शुद्ध आणि तेजस्वी होईल. हे विधान दर्शवते की धर्माच्या स्थापनेसाठी केवळ रामालाच नाही तर सीतेसारख्या पवित्र पात्रालाही त्याग करावा लागणार होता. निष्कर्ष. ही कथा आपल्याला एक मोलाचा संदेश देते. कधीकधी चांगल्या गोष्टी घडण्यासाठी काही पात्रांना वाईट बनावे लागते. इतिहास ज्यांना दोषी ठरवतो त्याच्या मागेही काही वेळा उदात्त हेतू असू शकतात. मंथरेने स्वतःचा अपमान सहन करून रामाला मर्यादा पुरुषोत्तम बनवण्याच्या प्रक्रियेत मदत केली. जर तुम्हाला रामायणाशी संबंधित ही माहिती आणि विज्ञान आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमच्या मनात रामायणाबद्दल काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये एकदा पूर्ण श्रद्धेने नक्की लिहा. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.